स्माइल वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या 10 दिवसीय रेकी लेवल 1च्या आणि माइंड पॉवरच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. कशा आहात सगळे? काय वाटतं? मस्त. मजेत. मस्त. छान. चला, व्हेरी गुड. सगळे छान आहेत. मस्त. गुड. ओके. एक्सिलेंट. मस्त. छान. मस्त. मजेत. व्हेरी गुड. चला. सो वेलकम वेलकम वेलकम. आता किती लोक जबरदस्तीने येऊन बसले तिथे? किती लोक जबरदस्तीने येऊन बसले त्यांनी हँडल्स करा बरं. कोणीतरी जबरदस्तीने पाठवली आहे लिंक आणि चला अटेंडन्स करून पाहिजे असं किती लोक बसले? नाही ना? स्वतःहून आले आहेत ना सगळे? ग्रेट. ओके. सो देखिए, आपका यहाँ पे होना हे युनिव्हर्सल तुम्हाला इंटेन्शन आहे की तुमच्या लाईफमध्ये कुछ तो घटित होने वाला है. कारण बघा, आता साधी गोष्ट सांगते. आपल्या ग्रुपमध्ये 2 ग्रुप आहे, जवळपास 1,500 लोक आहे. आणि 1,500 लोकांपैकी आत्ताचं अटेंडन्स आहे 308 लोक. किती लोक आहेत? 308 लोक उपस्थित आहेत. मग ब्रह्मांडाने त्या बाकीच्या लोकांना कुठं पाठवलं? 1,500 पैकी ते कुठेतरी बिझी आहेत. ते आता या ऊर्जांपर्यंत पोहोचू शकले नाही. कारण कदाचित ब्रह्मांड उनके बोलते ना, माझे काका नाही म्हणायचे की कुठल्याही यात्रेला जायचं तर का म्हणजे मला चिठ्ठी आली नाही. आता तुम्ही इथे आले म्हणजे काय झालं? तुम्हाला कुठेतरी इन्व्हिटेशन आलेलं आहे आणि त्या इन्व्हिटेशनमुळे तुम्ही इथे उपस्थित आहात. आता आलेच आहात. किती लोक कमिटेड आहेत? कारण बघा, या क्लासची इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. या क्लाससाठी तुम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आता मॅडम, एवढ्या दिवसापासून ग्रुप जॉईन केला, त्याच्यात तुम्ही सांगितलं क्लास तर फ्री मध्ये आहे आणि आता इन्व्हेस्टमेंट कुठून आली? कोणाकोणाला प्रश्न पडला? पडला ना प्रश्न? इन्व्हेस्टमेंट खरोखर खूप मोठी आहे. कारण पैशाची कुठलीच इन्व्हेस्टमेंट नाही आहे. पण या क्लाससाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे तुमच्या श्वासांची, तुमच्या वेळेची. आणि पैसा खर्च झाला परत कमवता येतो. पण चला, आता मी एक प्रॅक्टिकल करून घेते. सगळ्यांनी घ्या बरं. सबकी सांस चल रही है ना? श्वास सुरू आहे प्रत्येकाचा? ओके. मी म्हणते म्हणून आठवून घ्या बरं परत त्याला. एक श्वास घ्यायचा, एक श्वास सोडा, परत एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. आता घेतलेले 2 श्वास आणि त्याला लागलेला वेळ वापस आणा. कोणीतरी वापस आणू शकणार आहे का? हे घेतलेले 2 श्वास आणि त्याला लागणारा जो वेळ आहे तो परत आणू शकाल का? किसी में तो भी कॅपॅसिटी नाही. मग विचार करा, आपला हा क्लास होणार आहे 10 तास प्लस. क्लासचं टायमिंग काय आहे? 10 दिवसांचं सेशन असलं तरी 10व्या दिवशीचं सेशन 3-4 तासाचं असतं. मग टायमिंग आपला आहे 10 तास प्लस. आता एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायला कोण तयार आहे सांगा? 10 तास प्लस रेग्युलर क्लास कोण करणार आहे? ठीक आहे. यस आय एम रेडी टाईप करतो. यस आय एम रेडी. ठीक आहे. यस आय एम रेडी. चलो, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. छान. येस की बहुचार. ग्रेट. यस 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 आय एम रेडी. यस आय एम रेडी. यस आय एम रेडी. ग्रेट. सो ज्यांनी ज्यांनी रेडी टाईप करण्याची मेहनत घेतली त्यांनी इथे टाईप केलं नाहीये, माहितीये का? त्यांनी कुठेतरी आपल्या माइंडवर ते कोरलेलं आहे की यस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. तुम्ही इथलं टायपिंग फक्त इथलं नाही आहे. जेव्हा आपण कुठलीही ऍक्शन घेतो कळत नकळत ती आपल्या माइंड पर्यंत टाकत असतो. आणि ज्यांनी ज्यांनी टाईप केलेलं आहे त्यांनी ती ऍक्शन घेतलेली आहे. ओके. यू आर रेडी? सो ग्रेट. अँड वन्स अगेन वेलकम. की आता 346 लोक झालेले आहेत क्लासमध्ये, 347 झालेले आहेत, 349 झालेले आहेत, 350 झालेले आहेत. तर 350 लोकांचं स्वागत आहे. 51 झाले, आता मोजत नाही बसत. चला, 351 लोक सध्या आहेत. तर 351 लोकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि यू हॅव टू कमिटेड फॉर युअर लाईफ. बरोबर आहे? आता कसं आहे ना,
जेवायच्यासाठी हात आपलाच उचलावं लागतं. आजारी असलं तर कोणी भरून दिले 1-2 दिवस, पण नंतर आपल्याला जेवावं लागतं ना. त्याच पद्धतीने यू हैव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर योर हैप्पीनेस. किस किस को सच में चाहिए कि मेरा जीवन बिल्कुल आनंदी आनंद असला पाहिजे? पाहिजे ना? ओके ग्रेट. तो मेरे साथ एक एक्शन करना है. ठीक आहे. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, तर तेव्हा शाहरुख खान हिरो लई फेमस होता. मग त्यावेळेस माहितीये का त्याची एक ऍक्शन फेमस होती. करा बरं सगळे माझ्यासोबत अशी. अशी ऍक्शन करा मस्त. बिंदास. डरना नाहीये, लाजायचं बिजायचं काही नाही. ओ निर्मला मॅडम, करा बरं जरा. हा. आणि आता म्हणा, डोळे मस्त पूर्ण एनर्जीने म्हणा, मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. स्वस्थ म्हणजे काय? मी संपूर्ण शरीराने स्वस्थ आहे. आणि मस्त म्हणजे मी जे काही करत आहे त्या कामाचा मस्त आनंद घेत आहे. आणि त्याचा रिझल्ट माझ्या जीवनात जबरदस्त येत आहे. तर आजच्या क्लासच्या सुरुवातीचा पहिला नियम, आजपासून रोज सकाळी उठल्यावर आरशासमोर आपल्याला स्वतःला काय सांगायचं आहे? मस्त ही ऍक्शन करायची आणि म्हणायचं, मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. परत एकदा रिपीट करते. स्वस्थ म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ, जे काही काम करताय फुल्ली मस्त एनर्जीने, आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनात कसा येणार आहे? जबरदस्त. तर कोण कोण रेडी आहेत ना सगळे स्वस्थ मस्त जबरदस्त जीवन जगायला इथपास ना? कारण तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल बाबा. नाही तर काय होतं, आपल्या गावामध्ये लागते भागवत, आणि त्या भागवतासाठी लई गर्दी करतात लोक. करतात की नाही करत? आणि मस्त त्या बुवाला मान डोलवून डोलवून ऐकते. पण होतं काय, जेव्हा ते भागवत 7 दिवसाचं संपते, ऍक्च्युअल किती लोकांच्या जीवनामध्ये बदल होते? बदल एकाच्याच जीवनात होते. ते बुवा ते पहिले फी घेऊन आलेला असतात. मग आपल्यासारखे लोक नारळ, फळं, दक्षिणा सगळं देतो. आज बुवा लोकांची फी किती आहे माहिती आहे ना? तर आपला हा भागवत फ्री मध्ये आहे. इथे तुम्हाला फक्त तुमच्या वेळेची आणि श्वासांची किंमत मोजायची आहे. तर घेऊन घ्या भागवताचा लाभ, कारण इथे तुम्हाला कोणती दक्षिणा बिक्षिणा द्यायची नाही आहे. ठीक आहे. मग 10 दिवसांची इन्व्हेस्टमेंट फक्त आपल्याला वेळेची करायची, आणि वेळेपेक्षाही महत्वाचं श्वासांची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ओके. तर आता आपण ऍक्च्युअल क्लासला सुरुवात करतोय. आताचा आपला आकडा झालाय 385. ओके. काय म्हणत आहे अग्रवाल मॅडम? पॉसिबल असेल तर एकच मिनिट जरा. इकडे तर एवढे मेसेज झालेले आहे, 99+ मेसेज झालेले आहे. हिंदी और इंग्लिश प्लीज. मैडम डेफिनेटली आई विल ट्राई टू स्टार्ट माय नेक्स्ट बैच इन हिंदी, बिकॉज बहुत सारे स्टूडेंट है दोज आर रिक्वेस्टिंग मी टू, मैडम एक तो भी बैच हिंदी के लिए लीजिए. तो डेफिनेटली आई विल ट्राई, पर इस बैच का कमिटमेंट मेरा मराठी का है. सो ये बैच अपनी मराठी में चलेंगी, बट कुछ सेंटेंस हिंदी में भी होंगे. ठीक है. चला. व्हिडिओ पॉसिबल नाही. ओके थँक्यू. चलो. आणि लक्षात घ्या, आता जे लोक वर्किंग आहेत आणि त्यांचा प्रश्न आहे की मॅडम आम्ही हा क्लास वर्किंग असल्यामुळे जॉईन करू शकत नाही लाईव्ह मध्ये, काळजी करू नका. या क्लासचं रेकॉर्डिंग तुम्हाला संध्याकाळी 7च्या आत मिळून जाणार आहे ग्रुपवर. तर त्याच्यामुळे ते ज्यांनी मिस केलेलं आहे ते रेकॉर्डिंग बघून बाकीची ऍक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतात. ओके. तर सुरू करायच्या पहिले कोणी रिपीटर आहे का जरा यांचा उत्साह वाढवण्यासाठी? आहेत का कोणी क्लासमध्ये मागची बॅच वगैरे रिपीट केलेले? अलका मॅडम, अरे मॅडम खूप दिवसांनी आलात तुम्ही, काय म्हणता? कशा आहात? स्वस्त मस्त जबरदस्त. क्लास केला पाहिजे की नाही केला पाहिजे यांनी? केलाच पाहिजे जरूर मॅडम, कारण माझ्या अनुभवावरनं मी सांगते, मी तिन्ही तुमचे केलेले आहेत. पुढचे दोनही केलेत मी तुमचे सेशन. तर त्याच्यामुळे सगळे त्यांनी करायला पाहिजे, आणि खूप म्हणजे मन लावून जर केलं तर डेफिनेटली बदल होतो. म्हणजे मॅडम जे सांगतील ते ऐकलं तर नक्की बदल होतो. माझ्या जीवनात जर आहे, तुमच्या जीवनात होईल. जरूर करा. चला थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. गीता पवार मॅडम बोला. एक मिनिट, तुमचा माईक अनम्यूट करायचा राहिला, बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. जवळपास 6 महिन्यापासून तुमच्या संपर्कात आहे. जर विचार केला तर 10 दिवसामध्येच काहीतरी खूप काही बदलून जातं. पुढचा विषय तर तो काय म्हणतात ना, घेण्याची खूप काही आहे, भरलेलं भंडार आहे. पण ह्याच 10 दिवसामध्ये खूप काही चेंजेस माझ्या लाईफ मध्ये तर पहिल्या 10 दिवसातच खूप चेंजेस झाले होते. खूप काही खूप. ओके चला थँक्यू.
प्रमिला मॅडम, वेदांत. मला असं वाटेल की वेदांतनी बोललं पाहिजे, कारण तो आपला सगळ्यात कमी वयाचा स्टुडंट आहे. स्माइल आफ्टरनून मॅम. बोल बेटा. मॅम, तुम्ही जे 10 दिवसात शिकवता ते खूपच मस्त असतं आणि त्याच्यानंतर पण जे तुम्ही शिकवता त्याच्यामुळे म्हणजे जे आपलं एक फिअर असतं ते निघून जातं आणि मन एकदम प्रसन्न वाटतं. आणि आता असं आहे की तुमचा आवाज एक दिवस पण नाही ऐकला तसं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. ओके, थँक्यू. आपला वेदांत आहे ना, हा सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी आहे. आणि विशेष म्हणजे तो सगळी प्रॅक्टिस नित्य नियमाने करतो आणि त्याला सगळे डिस्टन्स सिलिंग असो, रेकीचे की बाकीचे सगळे अनुभव त्याला येतात. सो विश यू ऑल द बेस्ट बेटा, की याच थँक्यू. पद्धतीने, कारण ज्या वयामध्ये मुलांच्या संस्काराची आणि मोबाईलची आज घातक शस्त्राची भीती आहे, तो तो मोबाईलचा वापर करून हे क्लासेस अटेंड करतो. तर त्याच्यासाठी खरोखर त्याचं अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. ओके. सो आता मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते. जर तुम्ही ती प्रॉपर केली, किती लोकांना असं वाटतं की आपल्या जीवनातल्या सगळ्या दुःखातनं आपल्याला बाहेर येऊन जायचंय? जिंदगी में कोई दुख ना रहे ऐसा लगता है ना. प्रत्येकच व्यक्ती आनंदासाठी जगतोय. आता जे मी ऍक्टिव्हिटी सांगते आणि ही पुढे 21 दिवस करायची आहे. कारण आज प्रत्येक आजारासाठी किंवा प्रत्येक दुःखासाठी, तर पहिले थोडक्यात आपलं 10 दिवसांचं सिलेबस काय राहील ते मी आधी सांगते. आज आणि उद्या आपण 2 दिवस द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड याच्यावर वर्क करणार आहे. अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद आपला विषय आहे. त्याच्यानंतर आपण 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी, अगदी एखाद्या व्यक्तीचा स्पर्श न करता त्याचा औरा बघणं, त्या व्यक्तीच्या शरीरावरचं सफरिंग, मनावर सफरिंग कुठे ते चेक करायला तुम्हाला शिकवणार आहे. एखाद्या व्यक्तीला पूर्ण औरा स्कॅन कसा करायचा विदाऊट एनी टच, हे आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे व्हिज्युअलायझेशन प्रॅक्टिकल करणार आहे. तुम्ही फक्त शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी करू शकणार आहे. तुम्ही करणार आहे, मी नाही बरं. मी शिकवणार आहे, पण तुम्ही मिठाचा खारटपणा कमी करू शकणार आहे या 10 दिवसांमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही अगदी तुमच्या स्वतःच्या एनर्जीवर वर्क करणार आहे आणि स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःचं किंवा इतरांचं दुखणं कमी करू शकणार आहे. त्याच्यानंतर गतकाळातल्या जेवढ्याही दुःखद आठवणी तुम्ही सहन केलेल्या आहेत, जीवनामध्ये सगळे कष्ट सहन केलेले आहे, त्या सगळ्या कष्टांना तुम्ही डिलीट करू शकणार आहे. म्हणजे जीवनातले सगळे तुमचे दुःख आणि कष्ट तुम्ही या 10 दिवसांमध्ये कमी करणार आहे आणि तुमच्या शरीरावरचा आणि मनावरचा ताण किंवा ज्या आजाराला तुम्ही सफर करताय त्याला कमी करण्याच्या मार्गावर आपण पाऊल उचलणार आहे. आता आजार 20 वर्ष जुना आहे, तुम्ही म्हणाल का 10 दिवसात कमी झाला पाहिजे, तर नाही. पण मी तुम्हाला काही मार्ग देईल की ते उपयोग करून तुम्ही तुमच्या त्या दुःखांमधनं बाहेर पडू शकणार आहे. माझा आवाज येतोय का बरोबर? ओके. नाही, इकडे मेसेज आला व्हॉल्यूम मोठा करा. ऑलरेडी मोठा आहे. 1 वाजता 1 ते 2 ची एक बॅच झाली, 2 ते 3 ची झाली, तिसरी बॅच कंटिन्यू चालू आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू. चलो. सो अभी पहिली प्रॅक्टिस. आणि बघा, प्रत्येक सेशन आपलं प्रॅक्टिकल सेशन आहे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिकली याच्यात इन्व्हॉल्व व्हाल तेवढा रिझल्ट तुम्हाला येणार आहे. सो प्रॅक्टिकल को हलके में मत लेना. ओके. लक्षात घ्या, मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुठेतरी काहीतरी दुःखांचं ओझं प्रत्येकाच्या मनामध्ये वसलेलं आहे. आणि त्या दुःखांना कोणीतरी जबाबदार व्यक्ती पण डोक्यामध्ये ठेवलेला आहे की नाही? आणि तो व्यक्ती कदाचित 10 वर्षा पहिले ठेवला असेल, 20 वर्षा पहिले ठेवलेला असेल, पण त्या व्यक्तीला डोक्यात ठेवलेला आहे. आता तो व्यक्ती तर समोर येत नाही, पण त्या व्यक्तीची आठवण जरी आली तर मराठीत एक म्हण आहे, तळपायच्या मस्तकात जाते. असं किती लोकांचं होते की नाही होत? जर असा व्यक्ती समोर आला आणि त्यांनी कधीतरी 10 वर्षा पहिले, 5 वर्षा पहिले कुठं तरी काहीतरी बिघाड केलाय तुमच्या जीवनामध्ये, पण तो आत्ता जरी आठवला तरी आपली तळपायच्या मस्तकात जाते. मग आता त्याची आठवण करून बीपी कोणाचं वाढतं? आणि रोज रोज अशा गोष्टींनी बीपी वाढवला तर उद्या हार्ट अटॅक येईल ना? येईल की नाही येईल? मग असा बीपी वाढवायचा आहे का आपल्याला? नाही ना. मग आता जी मी ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगते ती प्रत्येकाने करायची आहे. रेडी आहेत ना करायला? आता आलेच आहे तर ऐकून घ्या 10 दिवसात. बरोबर आहे? कागद पेन घ्या. आणि असे जेवढेही व्यक्ती तुम्ही पोचून ठेवलेल्या डोक्यामध्ये जे काही सफरिंग आहे लिख डालो. तो सलमान खानचा पिक्चर होता ना, प्रेमरतन धन पायो, ते हिरोईनच्या कंप्लेंट लिहून घेतल्या होत्या सलमान खाननी. असं समजा तुमच्या समोर सलमान खान नाही आहे,
पण ते कंप्लेंट लिहून घेत आहे. तर जीवनातल्या ज्या ज्या सफरिंग आणि कंप्लेंट आहे त्या सगळ्या कंप्लेंट लिहून काढा आत्ता कागदावर. जेवढा जेवढा ज्या ज्या लोकांनी त्रास दिलेला आहे. आता जनरली वर्किंग वुमन किंवा हाऊसवाईफ असली बाई नाही आली तर हे मोठं सफरिंग आहे. दुनियातलं सगळं मोठं सफरिंग आहे की नाही लेडीजच्या बाबतीत, की आज बाई नाही आली, लिहा ते पण की बाई नाही आली तर मला त्रास होतो. भारतामध्ये ना टॅक्स खूप भरावा लागतो, जीएसटी वेगळा, इन्कम टॅक्स वेगळा, हे कोणाचं सफरिंग असेल? आमचे हे ना बर्थडे आठवत ना अॅनिव्हर्सरी आठवण ठेवत, हे कोणाचं सफरिंग असेल? आहे की नाही? तर सफरिंग वेगवेगळ्या लेवलचं असेल प्रत्येकाचं. त्या सगळ्या सफरिंगला कागदावर लिहा. लिहा सोमनाथ सर, लिहून आज खाली होना है. जितना खाली होंगे ना उतनी पॉजिटिविटी आएंगी, क्योंकि हमें अगर पॉजिटिविटी भरना है तो कचरा निकालना पडेगा. बरोबर की नाही? तर पहिले आपल्याला सगळा जो डस्टबिन भरलेला आहे माइंडमध्ये, कारण आता मी सांगते कुणाला कुणाचा माईक ऑन करायचा तोपर्यंत. कुंदा जे मॅडम कुठून आतो मॅडम, जरा अनम्यूट करा बरं स्वतःला. कुंदा मॅडम अनम्यूट करा. कुठून आहात मॅडम? मॅडम मी मुलुंडून मुलुंड. बोलते. हा, माझा आवाज रिपीट होतोय तुमच्या याच्यात. ओके ठीक आहे, आता नाही येत आहे. आता मला सांगा कुंदा मॅडम, रोज आंघोळ होते ना आपली? येस. धुतलेले हो हो धुतलेले कपडे पण परिधान करत असाल? हो हो दिवाळीला वगैरे घर वगैरे स्वच्छ होते? एकदम रोज. रोज घराला झाडू बिडू लागतो, पोछा लागतो? हो हो हो. गाडी कोणती आहे तुमच्याकडे? आमच्याकडे वॅगनर आहे, सॉरी स्विफ्ट आहे. स्विफ्ट आहे. मग तिला सर्व्हिसिंग किती किती दिवसांनी होते? 2-3 महिन्याने ते होतेच, ती 3 ते मॅडम 6 महिने. या ब्रेनच्या विचारांची शेवटची सर्व्हिसिंग केव्हा केली होती? सर्व्हिसिंग करायला म्हणजे मी जरा शांत बसले तर सर्व्हिसिंग होतेच ना. शांत बसल्याने सर्व्हिसिंग नाही होत. शांत बसल्याने दुनियाभराचे विचार येतात अजून. डोळे बंद करून तर पहा. मेडिटेशन साठी डोळे बंद केले की 10 विचार डोक्यात येतात. हो बरोबर आहे की येतात नाही? हा, येतात. आता जे ऍक्च्युअल आपण करतोय ना, कारण हम्म. जेव्हा तुमच्या डोक्यातले ते विचार कागदावर एक एक लिहिल्या जाईल तर पहिले आपण त्याला ओके. बाहेर काढतोय. ठीक आहे, म्हणजे येस. कचरा झाडतोय झाडणी. मग हो आपण कचरा पेटवतो पण की नाही? बरोबर आहे. तो पण करणार आहे. चला म्हणून लिहा. आलं लक्षात ही ओके ऍक्टिव्हिटी का करतोय आपण सगळ्यांच्या? चला लिहा बरं पटकन मग. चला ओके. कुंदा मॅडम तुम्ही पण लिहा. आज ऐसी एक भी चीज माइंड में नहीं रखना है, जो भी जितना खाली हो जाओगे सफरिंग से उतनी पॉझिटिव्हिटी हम ऍड कर पाएंगे. काय आहे, जर आपण चिखलात हात घातला तर हातच भरणार आहे. बरोबर नाही? म्हणून आपल्याला डोक्यामध्ये जो कचरा आहे त्याच्यात जर तसाच ठेवला तर त्याच्यात मी आता जे 10 दिवसात टाकणार आहे ते जाणार नाही ना, म्हणून खाली व्हायचंय. चला लिहा बरं. एकेकाचा राग असेल, एखाद्या कॉलेजमध्ये असताना वगैरे एखादीने खूप त्रास दिला असेल, ते पण सफरिंग अजूनही आठवत आहे. लिहा तेही कागदावर. बघा बरं काही लोकांच्या चेहऱ्यावर किती स्माईल आलं, छान आहे की नाही? चला लिहा बरं काय काय सफरिंग डोक्यात भरून ठेवलेले आहेत. जो भी लगता है माइंड में, कुछ भी बारीक से बारीक चीज जो आपको तकलीफ देती है, त्या आठवणी ज्या आपल्याला दुःखाचं कारण बनतात. कारण बघा छोट्यातला छोटा नकारात्मक विचार देखील एखाद्या आजारांचं कारण बनतं. होमिओपॅथी काय सांगतं की आपल्या मनाचा 99% आपल्या मनाच्या विचारांचा परिणाम आपल्या याच्यावर होत असतो. प्रत्येक विचार याच्यावर होत असतो आणि त्याचाच परिणाम आपल्या जीवनावर घडत असतो. इसलिए आज खाली हो जाना है. जेवढ्या सहजतेने खाली व्हाल तेवढीच पॉझिटिव्ह ऊर्जा आपण निर्माण करणार आहे. आणि ही ऍक्टिव्हिटी पुढच्या 21 दिवस करायची आहे. या 21 दिवसामध्ये, कारण आपलं उदाहरण काय आहे, का बरं ही ऍक्टिव्हिटी करायची आहे याचं माझं मोटिवेशनल स्पीकर कोण आहे माहिती आहे का? अच्छा, ज्यांनी लिहिली आहे ना, लिहून झाली का? झाली का राकेश सर? लिहून लिहून झालंय ना राकेश सर? चला आता सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी लिहिलेलं आहे सगळ्या सफरिंग झालं मॅडम सगळं लिहून? आठवलं का सगळ्या जीवनातले दुःख? का बरं? लिहायचे होते. लिखना आहे, कोणाला दाखवायचे नाही आहे. बघा प्लीज, जे वाटतील की मेरा कोई पढ़ लेगा वगैरे असं भाषेत विचारांनी लिहिले नसेल ना, आय रिक्वेस्ट यू, आत्ता जरी लिहिले नसेल पण क्लास संपल्यावर दररोज तुम्हाला 3 महिने हे लिहायचं आहे. 21 दिवस तर कंटिन्यू करायचं. 21 दिवस का? कारण आपल्या ब्रेनमध्ये ती हॅबिट बनायला लागतात आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे. कुणाला वाचायला द्यायचं नाही.
त्या सगळ्या दुःखांचे बारीक बारीक तुकडे, चला फाडा तो कागद आणि बारीक तुकडे करा आत्ता या क्षणी. आणि क्लास संपल्यावर माचीसची काडी लावून टाका. म्हणजे सगळ्या दुःखांची आपण काय करतोय, होळी करतोय. कारण आपल्याला पॉझिटिव्हिटी करायची आहे ना, आनंद. मग दुसऱ्या दिवशी आनंदाची रंगपंचमी, बरोबर की नाही? दुःखांची होळी आणि आनंदाची रंगपंचमी आपल्याला खेळायची आहे. मग त्याच्यामुळे पहिले दुःखाची होळी करायची आणि ही होळी दररोज बघा. आता जरूर आहे की आज आपण सगळं फाडून टाकलं आणि उद्या काही टेन्शनच येणार नाही असं होणार आहे का? उद्या काहीतरी कारणाने नवीन टेन्शन येतील. म्हणून रोज झोपताना जे काही दिवसभराचं सफरिंग आहे, कोणीतरी वाईट बोललं असेल, कोणीतरी वाईट तुमच्यासोबत वागलं असेल, जी काही वाईट कृती तुमच्यासोबत घडलेली आहे, अशा प्रत्येक घटनेसाठी, प्रत्येक कृतीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, रोज रात्री झोपताना जीवनातले सगळे दुःख कागदावर लिहायचे आहेत आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि माचीसची काडी लावून द्यायची आहे. आता किती काडी काय लावायची? माझा मोटिवेशनल स्पीकर ज्याला मी मानते तो आहे आपल्या भारतातला शेतकरी. का बरं? आता बघा एवढ्या उन्हात शेतकरी काय करत आहे, जमिनीची तयारी करत आहे. जमीन नांगरणी चालू आहे त्याच्या ह्याच्यात. आता आपण हे जे लिहून फाडणार आहे आणि पेटवणार आहे, काय करतोय, इथे जो कचरा साचलेला आहे, कारण नवीन पॉझिटिव्हिटीचं पीक घ्यायचं आहे, आनंदीचं पीक घ्यायचं, त्यात कचऱ्यावर टाकल्याने होणार आहे का? पण शेतकरी काय करतो, पहिले पूर्ण जमिनीवर आधीच्या पिकाचं जे काही नकारात्मकता आहे ते सगळे काढून टाकतो, ते सगळे तण काढून टाकतो आणि आता हे सगळं केल्यानंतर तो बीज पेरतो. पण जमिनीमध्ये काय असतं, खोलवर काही दुसरे बीज पण रुतलेले असतात आणि पाऊस पडला की त्या पेरलेल्या बियांसोबत बाकीचे पण तण उगवतात. आणि मग शेतकरी काय करतो, त्या पिकावर राग काढत नाही, चुकून आलेल्या तणांना काढून टाकतो आणि फक्त त्याला जे पीक काढायचं आहे त्या पिकावरच फोकस करतो आणि तणांना काढून टाकतो आणि तेवढ्याच मायेने त्या पिकांची काळजी घेतो. आता माझ्या त्या शेतकऱ्याला माहिती आहे की गव्हाचं पीक काढायचं, गव्हाचं बी लावावं लागते, बरोबर आहे. तांदळाचं पीक काढायचं, धान लावावं लागते. तुरीचं पीक काढायचं तर तूर लावावं लागते, माहिती आहे ना त्याला. शेंगदाण्याचं पीक करायचं तर भुईमुगचं बिया लावावं लागते, सगळं माहिती आहे शेतकऱ्याला. मग आपल्याला, आपण तर त्याच्यापेक्षा कदाचित जास्त शिकले आहोत. आपल्याला कशाचं पीक काढायचं आहे, जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य या 5 गोष्टींचं पिकाचं पेरणी करायला आपण इथे शिकणार आहे. पेरणीच काय, आपण कापणी पण याचीच करणार आहे. कशाची? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य. त्याच्यासाठी कोण कोण रेडी आहे काम करायला? आपण हेच काम करणार आहे. 445 लोक आहेत आता क्लासमध्ये. तर यस, आय एम रेडी की मी माझ्या जीवनामध्ये आजपासून परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्यासाठी सतत काम करणार आहे. यस, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. ओके, यस यस यस, ग्रेट. तर आजपासनं आपल्याला आपल्या जीवनामध्ये पेरणी कशाची करायची आहे? सुखाचीच करायची आहे. आणि सुखाच्या पेरणीसाठी काय करावं लागेल? कारण आपण काय करतो, प्रत्येक फेजमध्ये कंप्लेंट मोडवर जगतो. आता काय आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आता आपण कागदावर लिहिल्याच आहे कोणाच्या कंप्लेंट. तर जैसे जैसे जसं जसं तुम्ही डेली या कंप्लेंट लिहाल सॉरी, आणि त्याला तुम्ही कापाल म्हणजे फाडाल आणि त्याला अग्नीच्या स्वाधीन कराल, अब वो खाली तो हो गया, उस पे क्या करना है. तो आजचा तुमचा होमवर्क राहणार आहे. घड्याळीकडे बघू नका, वेळ आहे, पण होमवर्क देऊन देते. कारण काही विद्यार्थी मग मध्येच चालले गेले ना, तर त्याच्यासाठी होमवर्क आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे ते तुम्हाला कागदावर लिहून आणायचे. कसं मिळवायचं त्याचा मार्ग मी तुम्हाला उद्या देणार आहे. नेमकं काय काय पाहिजे आहे ते तर क्लिअरिटी पाहिजे. काय नाही पाहिजे ते आपण जाळून टाकणार, पण त्याच्या जागी प्रत्येकाला काही तर पाहिजे. जसं मी 5 गोष्टी सांगितल्या माझ्या जीवनात, परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य, हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी माझं ध्येय आहे. आपल्याला आजपासनं आपल्या जीवनाला या पंचसूत्री सोबत जोडायचं आहे. कोणती पंचसूत्री? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. पाठच करून टाका, ठीक है. और जब भी जी करे टेंशन लगे क्या बोलना है, मस्त शाहरुख खानला आठवायचं, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं, बोल देने का, ठीक है. कारण जसं पेरणी करू आतापर्यंत पेरणी कशाची होत होती, बाई ग माझ्या जीवनासारखं ना दुःख कोणाच्याच आयुष्यात नाही.
आणि महाराष्ट्रातल्या माझ्या मैत्रिणींचं वाक्य तर एक लई फेमस आहे. कोणतं? मी आहे म्हणून टिकली. आहे की नाही? तुम्ही नसती तर दुसरी कोणतरी भेटलीच असती ना. आहे की नाही? तर त्याच्यामुळं अहम बिहम नका बाळगू. प्रत्येकाच्या नशिबात जे असतं ते होत असतं. म्हणून आहे पदरी पडलं सोनं झालं. आता त्याला टिकवायचं कसं? नाही तर काय, आजकाल माझ्याकडे काउन्सिलिंगला केसेस येतात. 30 वर्ष लग्नाला झाले, मॅडम आता खूप झालं, 30 वर्ष काढले, आता या माणसासोबत राहू शकत नाही, आता डिवोर्स पाहिजे. 30 वर्षानंतर डिवोर्स घेऊन काय करणार आहे? येतात अशाही केसेस काउन्सिलिंगसाठी जीवनामध्ये येत असतात. ठीक है. सो अभी हमें क्या करना है? नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, आता कागदावर लिहिलं. आता मी तुम्हाला, किती लोकांना असं वाटतं की मी असा एक मंत्र द्यावा आणि त्याच्यातून जीवनाचे तुमचे 50% दुःख या पुढच्या 5 मिनिटात कमी झाले पाहिजे? पाहिजे मंत्र की पुढच्या 5 मिनिटामध्ये तुमच्या जीवनातले दुःख 50% कमी झाले पाहिजे? ओके, ठीक. तर पाणी पिणी पिऊन घेऊ द्या मला थोडं. आता बघा, इथे बसलेला प्रत्येक व्यक्तीने थोडा विचार करा आणि गुगलवर सर्च पण करा. या जगामध्ये दर 24 तासामध्ये 10 लाख+ लोक पृथ्वीवरनं टाटा बाय बाय करतात. या पृथ्वीवरनं दर 24 तासात 10 लाख+ लोक टाटा बाय बाय करतात. आणि या ईश्वराने जर आपल्याला आजचा दिवस दाखवलाय, तर सांगा तुमच्यापेक्षा भाग्यशाली कोणी आहे का आज? कारण त्या 10 लाख लोकांमध्ये आपला नंबर नाही लागला. हे पहिलं रिझन, आजच्या दिवसाला आनंदी जगण्यासाठी. दुसरं रिझन, आता मी जागी झाली आहे, माझ्यासोबत माझ्या कुटुंबातील सगळे लोकही आज सकाळी जागे झाले आहेत. दिस इज द सेकंड रिझन, आजच्या दिवसाला आनंदी करण्यासाठी. आता मला सांगा, तुमच्या जीवनात कितीही कष्ट असतील, दुःख असतील, पण ही रियालिटी जर तुम्ही समजलात की आजचा दिवस 10 लाख लोकांना नाही मिळाला, मला मिळालेला आहे, ओनली फॉर टुडे. रेकी तुम्हाला काय शिकवते? माझ्याजवळ फक्त आणि फक्त आजचा दिवस आहे. कारण जीवन फक्त आणि फक्त वर्तमानातल्या या क्षणांमध्ये, आत्तामध्ये, नाऊमध्ये आहे. जो श्वास मी घेतला, जो मी श्वास सोडला, तो मी एक श्वासही परत रिपीट जगू शकत नाही, किंवा त्या श्वासाला परत रिपीट मी माझ्या जीवनात आणूच शकत नाही. बघा, व्यक्ती जेव्हा जन्माला येतो ना, तेव्हा त्या बाळाच्या हाताची मूठ बांधलेली असते, आणि व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा त्याचा हात असा रिता झालेला असतो. कोणीच बांधल्या मुठीने या जगातनं जात नाही, त्याचा हात असा असतो. जीवन म्हणजे इथून एवढा प्रवास आहे, आणि ईश्वर प्रत्येक सूर्योदयासोबत आपल्याला नवं जीवन देत असतं. कारण जो गेला तो पास तुम्ही कितीही आठवलं, कालच्या दिवसात तुम्ही कितीही आनंदी जगला असाल किंवा कितीही तणावपूर्ण जगला असाल, त्या तणावाला जर आता तुम्ही आणलं वर्तमानातल्या या क्षणांमध्ये, आणि आज तुम्ही त्या कालच्या तणावाचाच विचार करत बसले की बाप रे माझ्यासोबत किती भयानक घटना घडली, याचाच विचार करत बसले, आणि तुम्ही आता फक्त त्या पास मध्ये गुंतून राहिलात, तर तुमच्या भविष्याची निर्मिती होणार आहे का? कारण उद्या परत जो दिवस येईल, मी याच्यासाठी कविता लिहिली होती, उद्यावर, उद्या जीवनात कधी ना आला न. बघा, नसते विसंबले उद्यावर, तर चढले असते प्रगतीचे शिखर, नाही चढावे लागले असते अपयशाचे ते डोंगर, असा उद्याने घात माझा केला, पण उद्या जीवनात कधी ना आला. वाट उद्याची पाहता पाहता आयुष्याची संध्याकाळी आली, पण त्या उद्याची पहाट माझ्या जीवनात कधी ना आली. आता विचार करा, जो कुठला दिवस सूर्योदयासोबत येत असतो, तो आज म्हणून येत असतो, आणि प्रत्येक व्यक्तीला जेही जीवन जगायचं आहे ते फक्त आणि फक्त आज मध्ये जगायचं आहे, ओनली फॉर टुडे. कारण एका श्वासासोबत तो क्षण संपला, आणि म्हणून जे काही जीवन आहे ते आपलं फक्त आणि फक्त नाऊ मध्ये आहे, वर्तमानातल्या या क्षणांमध्ये आहे.
आत्ता या वर्तमानाच्या क्षणांना जशी ऊर्जा तुम्ही द्याल तसंच तुमचं भविष्य घडणार आहे. आणि त्याच्यात, कारण आता ऍक्शन घेतली तुम्ही, आता जर पॉझिटिव्ह ऍक्शन घेतली तर त्याचा रिझल्ट देखील पॉझिटिव्ह राहील ना. शेतकऱ्यांनी जर आता कुंडीमध्ये गुलाबाच्या कांड्या लावल्या तर त्याला त्याच्यावर रोज मेहनत करून गुलाब भेटणार आहे ना. मग आज जर आपण आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह आणि सकारात्मकतेची ऊर्जांची पेरणी केली, रोज त्याच्यावर थोडं थोडं काम केलं, तर 3 महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होईल की नाही होईल? आता 35 मिनिटं झालेत आपला क्लास चालू व्हायला. किती लोक कमिटमेंट आहे 35 मिनिटानंतर की नाही भाऊ आता आम्ही खरोखर 10 दिवस राहू, काहीतरी भेटेल? वाटतंय ना 10 दिवस राहायची इच्छा? 461 आहेत आता. आर यू कमिटेड? ओके, चला, ग्रेट ग्रेट ग्रेट. आता तुमच्या या कमिटमेंट सोबत मी एक प्रॅक्टिकल करून घेते तुमच्याकडून. चला, ओके. सो प्रॅक्टिकल, थँक्यू थँक्यू थँक्यू. सो प्रॅक्टिकली आहे, सगळ्यांनी काय करायचं, आपल्या हाताची नॉर्मली हात किती मागे जातो तो चेक करा. नॉर्मली विदाउट एनी प्रेशर किती मागे जातो तो चेक करा. नॉर्मली जस्ट, ओके, एक जबरदस्ती कुछ नाही. आणि त्या हाताला आता मूड बांधा आणि म्हणा, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस येस येस. आणि आता त्या हाताला मगापेक्षा किती जास्ती मागे गेला चेक करा. कोणाकोणाचा हात जास्ती मागे गेला? जो मगाशी नॉर्मली गेला होता आणि 3दा तुम्ही यस आय कॅन डू इट म्हटल्याबरोबर हात कोणाकोणाचा मागे गेला गेला ना. याचा अर्थ काय आहे? तुम्ही फक्त शब्दांना, मी काय म्हटलं, तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होणार आहे. तुमच्या शब्दांनी मी पाण्याची बदललेली चव, तुम्ही पाण्याला अमृताची गोडी देऊ शकणार आहे. तुमच्या शब्दांनी पाण्याची चव सुद्धा बदलणार आहे. हे सगळे प्रॅक्टिकल आपण सेशन मध्ये घेणार आहे. मग तुमच्या शब्दांमध्ये एवढी पॉवर आहे की जर तुम्ही म्हटलं की मैं स्वस्त हूं, मस्त हूं, जबरदस्त होय, आता रोज काय म्हणतो, माझ्यासारखा टेन्शनवाला कोणीच नाही, ऐसा बोलना छोड दो. क्या बोलना, माझ्यासारखं नशीबवान कोणी नाही. कारण जशी पेरणी कराल तशी कापणी करावी लागेल. तर आजपासनं आपण काय करणार आहे, ही पेरणीच सकारात्मकतेची आणि पॉझिटिव्हिटीची करणार आहे. एकच मिनिट, लेट मी शेअर द स्क्रीन. तर आजचा आपला विषय आहे सबकॉन्शियस माइंड. हा जो आपलं अवचेतन मन आहे, या अवचेतन मनाला आपण कशा पद्धतीने प्रॉपर वेनी हँडल करू शकतो ते आपण बघणार आहोत. ओके, तर या सबकॉन्शियस माइंडला तयार करण्यासाठी आपल्याला 2-3 पद्धतीवर काम करायचं आहे. तर सगळ्यात पहिले समजून घेऊ की हे सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय. आता राकेश सर अनम्यूट करा बरं थोडस. माईक माईक ऑन करा राकेश आंग्रे सर. ओके, कुठून झाला. कुठून आहात? जोगेश्वरी, मुंबई. जोगेश्वरी, मुंबई. आता मला सांगा सर, रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता दिवसभर काम करून, तर रात्री नेमक्या कोणत्या घटना आठवतात? दिवसभर रात्री घडलेल्या पॉझिटिव्ह की कोणी काहीतरी त्या दिवशी जास्ती हर्ट केलाय त्या गोष्टी? जास्त हर्ट केलेल्या जास्त गोष्टी आठवतात. म्हणजे किसी आज दिनभर में जो गलत हुआ वो हम सोचते हैं. हा, ठीक आहे, म्हणजे हा. ते कळत नकळत ते आठवतात. आता हो. आपल्या कॉन्शियस माइंडची क्षमता किती आहे बघा, इथे 10% आणि आपलं सबकॉन्शियस माइंडची एनर्जी आहे 90%. तर पेरणीचं काम कोण करतं? हे आपलं सबकॉन्शियस माइंड. आणि तुम्ही काय करता, झोपताना जर नकारात्मक विचार करत आहे आणि हा विचाराचा पॅटर्न बनलेला आहे आपला की आपण रोज 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 चांगला न विचार करता नकारात्मक विचार करतो. मग आपण म्हणतो अरे माझ्या जीवनात एवढं वाईट का बरं घडून राहिलं. मग आपण कळत नकळत पेरणीच नकारात्मकतेची केली
मग उगवणी पॉझिटिव्हिटी कुठून येणार आहे? पाहिजे असते सुख बरोबर. आणि देत असतो पेरणी रोज रात्री झोपताना निगेटिव्हिटी. आता तुम्ही म्हणते रात्रीचाच विचार का तर आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड झोपतं. म्हणजे आता आपल्या जे फिजिकल माइंड आहे ज्याच्याने तुम्ही माझा क्लास अटेंड करत आहे, माझे शब्द हा. ऐकत आहे, हे झोपतं आणि सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं. ओके. पण सबकॉन्शियस माइंड झोपणं आणि सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होणं याच्यामध्ये जो एरिया असतो त्याच्यावरच आपलं जीवन निर्भर असतं. आता या सबकॉन्शियस माइंडला म्हणजे माइंडला जी खासियत काय माहितीये का, या चांगलं आणि वाईट कळत नाही. जर आता राकेश सर तुम्ही म्हणत असाल ना की मला ना काही केल्या सक्सेस भेटत नाही, मी खूप दुःखी आहे, असं जर देत असाल तर त्याला काय वाटत, अरे याला ना थोडस दुःख, मग सक्सेस भेटत नाही हे वाक्य का, मग याला करू दे. कारण सबकॉन्शियस माइंडला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार करण्याची कपॅसिटीच नाही दिली युनिव्हर्सनी. तो फक्त फॉलो करतो की एखाद्या व्यक्तीचं थॉट पॅटर्न काय आहे त्याच पद्धतीने त्याला घडत असतं. मग आता काय करायचं आहे ते 3 इडियट मध्ये नाही दाखवतो का, तो एक व्यक्ती होता जो आंधळा होता आणि वॉचमन होता, पण तो रोज हा. करायचा ऑल इज वेल. तर ऑल त्याच इज वेल. पद्धतीने याला काय सांगायचं असतं प्रत्येक वेळेस आपल्याला, ऑल इज वेल जब तक पता नहीं उसको. म्हणजे आता समजा तुम्ही रस्त्यावर चालले अंधारात आणि खाली दोरी आहे आणि त्या दोरीवर तुमचा पाय पडला आणि हा. तुमच्या माइंडने घेतलं, अरे माझा सापावर पाय पडला, तर तुम्ही तिथून काय कराल? पळ काढाल. पळत. हा. भीतीने आपोआप भीती तयार होईल आणि पळ काढाल. पण ऍक्च्युअल हम्म. सापावरही पाय पडला आणि तुमच्या माइंडने फिक्स काय केलं, हा जाऊ दे दोरी असेल रस्त्यात, आणि तुम्ही सरळ तिथून निघून जाल. माइंडवर काय फरक पडेल का? नाही. याचा अर्थ माइंडवर त्या ऍक्शननी फरक पडतो की तुमच्या घेतलेल्या विचारांनी फरक पडतो? विचाराने फरक पडतो. ऍक्च्युअल फरक हा तुमच्या विचारांनी पडतो. मग आजपासनं आपल्याला सगळ्यांना या विचारांना 3 गोष्टींनी परफेक्शन द्यायचं आहे. थँक्यू राकेश सर. आता बघा, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन या 3 गोष्टींनी आपल्याला आपल्या माइंडला एनर्जाइज करायचं आहे. अफर्मेशन म्हणजे काय? रोज सकाळ संध्याकाळ आपण दिवस रात्र स्वतःबद्दल इतरांबद्दल बोलतो ते वाक्य म्हणजे अफर्मेशन. काय म्हणते आपली वास्तू, आपल्या याच्यात काय म्हणते, वास्तू तथास्तू म्हणत असते. आता ज्या घरामध्ये आपण राहतो आणि तिथे जर आपण सतत म्हणत असेल माझ्यासारखा दुःखी व्यक्ती कोणीच नाही, असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या जीवनामध्ये काय होईल? दुःखच येणार आहे ना. पेरणी कशाची हुंडली कळत ना कळत? दुःखाची हुंडली आहे. आणि म्हणून जीवनामध्ये काय होईल? दुःखच येईल की नाही. मग आजपासनं अफर्मेशन कसे द्यायचे? आता अफर्मेशन कसे, आता अफर्मेशन हे नेहमी प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये द्यायचे. जे तुम्हाला आज लिहायचे ना अफर्मेशन की तुम्हाला जीवनात काय पाहिजे. जसं मी माझ्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी जीवन जगत आहे. मी एका आलिशान बंगल्यामध्ये राहत आहे. हे देवा मला आलिशान बंगला भेटू दे, भविष्यात केव्हा भेटेल कुणाला माहित. जेव्हा तुम्ही अफर्मेशन द्याल यू आर लिव्हिंग दॅट एनर्जी, तुम्ही त्या एनर्जी सोबत जगत आहे असे तुमचे अफर्मेशन असले पाहिजे. माझ्या मुलाला 95% मार्क भेटू दे देवा, नाही, माझ्या मुलाला 10वी बोर्डाच्या परीक्षेत 95% मार्क भेटलेले आहेत. आला प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये तुमचे अफर्मेशन असले पाहिजे. ठीक आहे. मी आणि माझं कुटुंब संपूर्ण स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगत आहे. मी प्रतिमाहा एवढे पैसे अर्न करत आहे. ठीक आहे. मिळू दे म्हणजे ते अधांतरी झालं. तर ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहिजे त्या विचारांसोबत त्या गोष्टींसोबत तुम्ही जगत आहे अशी एनर्जी तुम्हाला तिथे क्रिएट करायची आहे. क्लिअर? अफर्मेशन कसे असतील? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स नुसार तुमचे अफर्मेशन असले पाहिजे. आणि रोज रात्री झोपताना या अफर्मेशनसाठी मी 2 टेक्निक तुम्हाला सांगते. पहिली टेक्निक, तुम्ही तुमच्या आवाजात तुम्हाला काय पाहिजे पहिले रफ डेटा तयार करून घ्या. एक वेळा चेक करून घ्या काही अफर्मेशन वगैरे चुकलं तर नाही आहे. ठीक आहे. आता याचं उदाहरण तुम्हाला सांगते. अफर्मेशन आपण देतो जसं आता ज्यांचे लहान लेकरं आहेत आणि ते जस्ट चालायला शिकतात, तिच्या मागे धावणारी आजी, आई काय म्हणते,
अरे थांब पडशील, अरे थांब पडशील, अरे थांब पडशील, आणि ते लेकरू पडते. कोणी कोणी अनुभवलेलं आहे? नवीन चालायला लेकरू शिकलं आणि तिच्या मागे धावणारी आई आजी काय म्हणते, अरे थांब पडशील पडशील पडशील, पडते. काय काम केलं तुमच्या अफर्मेशननी? कारण तुम्ही ते अफर्मेशन दिलं की पडशील पडशील पडशील, लेकरू पडलं. त्याच्या उलट बघा, छत्रपती शिवराय जेव्हा लहान होते तेव्हा मा जिजाऊ त्यांना लहानपणी काय म्हणायची? राजे, बाळराजे. आणि त्यांच्या त्या अफर्मेशननी, मा जिजाऊंच्या अफर्मेशननी आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय दिले. खरं आहे की नाही? आणि आपण आजकालच्या पिढीमध्ये मुलांचे नाव शोधण्यासाठी अख्खा गुगल सर्च मारतो. जिभेवर घेता येत नाही असे भयानक भयानक नावं ठेवतो. अद्वैत, ठीक आहे, म्हणजे अशा कठीण कठीण बिचाऱ्या आजी आजोबांना म्हणताही नाही येत ते नाव. आणि तर अद्वैत नाव, आणि घरी त्याला म्हणतात अदू, अद्या. गेली त्या नावातली एनर्जी, गेली की नाही गेली? म्हणून बघा, त्या नावाचा जो अर्थ आहे, सिद्धांत एखाद्याचं नाव आहे आणि त्याला सिद्ध्या म्हटलं, काय होईल? त्याचे सिद्धांत राहिले बाजूला. आणि म्हणून जे नावं आपण मुलांचे ठेवतो त्याचं प्रॉपर उच्चारण करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाच्या नावामध्ये एक ऊर्जा आहे, आणि जशी ऊर्जा तुम्ही द्याल, म्हणून आपल्या मुलांना जे काही तुम्हाला बनवायचं आहे त्यांची तशी ऊर्जा द्या. जसं मा जिजाऊंना, छत्रपतींना घडवण्यासाठी त्यांनी राजे म्हटलं, तर मुलांना आदराने बोला. ए पिंट्या मुंट्या चिंट्या नाही म्हणायचं. बोला ऍस्ट्रोनॉट, बोला डॉक्टर साहेब, बोला इंजिनियर साहेब. जे काही तुम्हाला त्यांना घडवायचं आहे अगदी लहानपणापासनं त्यांच्या औरावर तशी एनर्जी द्या. बघा, तुमच्या प्रयत्नांनी तुमचे मुलं तसे घडायला लागतील. कारण एव्हरीथिंग इज द एनर्जी. और एनर्जी कैसी होंगी? और पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या औरामध्ये मूर्खा, गाढवा, तो काहीच करू शकत नाही असे म्हणण्यापेक्षा, यस बाळा यू कॅन डू इट. आता जसं तुम्हाला म्हटलं यस आय कॅन डू इट, मी तुमची एनर्जी वाढली. तुम्ही जर मुलांना हेच शिकवलं, यस बेटा यू कॅन डू इट म्हण, आय कॅन, त्याची एनर्जी वाढणार नाही का? आपण करतो काय? पाहिजे असते ऍस्ट्रोनॉट आणि त्या मुलाला रोज म्हणतो गाढवा, मूर्खा. आता तो काय घडेल? ब्रह्मांड कन्फ्युज होऊन जाईल ना. याला बनवायचं काय? याला रोज हा म्हणतो मूर्ख, गाढव, आणि एकीकडे स्वप्न पाहतो डॉक्टर बनवायचा. नीटची परीक्षा क्लिअर झाली पाहिजे, JEE क्लिअर झाली पाहिजे, आणि घरात आपण त्याला गाढवाने मूर्खाच म्हणतो. काय ब्रह्मांडाला कन्फ्युज करताना तुम्ही मुलांना काय बनवायचंय? करता की नाही करत? म्हणून आजपासनं आपल्या मुलांना जे घडवायचं आहे तशीच ऊर्जा त्यांच्या अवतीभोवती द्या. तर त्याच्यातनं काय होणार आहे की तुम्ही एक पॉझिटिव्ह ऊर्जांचं क्षेत्र मुलांच्या बाबतीत करणार आहे. आता हे झालं मुलांचं. आता घरात प्रत्येकाला वाटते घरी कटकट करणारी नाही पाहिजे, कटकट करणारा नाही पाहिजे. वाटते की नाही वाटत? कारण मी काउन्सिलर म्हणून फॅमिली केसेस, चाइल्ड काउन्सिलिंग मी हँडल करत असते. अशा केसेस माझ्याकडे भरपूर येतात. आता पदरी पडलं सोनं झालं, आता बदलवायचे किती लोक आहे? रिप्लेसमेंट आहे नाही त्याच्यामध्ये. मग आहे तसं ऍक्सेप्ट तर करा. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या हाताचे 5 बोट सारखे नाहीये, लक्षात घ्या. आणि लग्न तर हे एक असं आहे की ज्याच्यामध्ये एक 25-24 वर्षाचं, 26 वर्षाचं, आजकाल तर 30च लग्न करतात पुरी. तर ते वाढलेलं अख्खच्या अख्खं झाड, आजकालच्या पुरी तर लई करिअर ओरिएंटेड आहे, ते आणून एका ठिकाणी रुजवतात. बरोबर आहे? आणि मग ते खरोखर त्याला खत पाणी घातल्या जाते का? एक छोटस रोपट जगवायला त्रास होते, आणि एवढं मोठ्या झाडाला समजूनच घेणार कोणी राहत नाही. मग होतात खटके उडतात, आणि त्याच्यामुळे आजकाल डिवोर्सचे प्रमाण खूप वाढलेले आहे. आणि जर हे नसेल करायचं तर एकमेकांना थोडं तरी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि बघा, प्रत्येक गोष्टीचा जो निर्णय असतो ना, लास्ट तोडणं नसतो. आपली भारतीय संस्कृती ही जोडणारी आहे, आणि आपल्या भारतीय संस्कृतीत डिवोर्स ही संकल्पना नव्हती. पण आज माहितीये का प्रॉब्लेम काय? त्या इगोला मधल्या ना, त्या इगोला गोच करू देत नाही. ती पण जास्ती शिकलेली असते, कर्तृत्ववान असते, आणि भावनांना समजून न घेण्यामुळे कुटुंब आपली भारतीय संस्कृती वसुदैव कुटुंबकम अशी आहे, आणि आपण आपलंच कुटुंब सांभाळू शकत नाही आज. रिझन काय माहितीये का? त्या व्यक्तीला आपण समजू शकत नाही. एकमेकांचं कसं आहे,
आज घरामध्ये संवाद होत नाही, कावकाव होते. संवादाची खरी व्याख्या काय आहे? सहभावनापूर्वक संवाद. तुम्हाला जे बोलायचं आहे ते दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण कुटुंबामध्ये ना तो संवादच गायब झालेला आहे. थोडा विचार करा. घरामध्ये प्रत्येक गोष्टीत व्हायब्रेशन असतात. आता जर मी शिकवता शिकवता एखादं मोठं भांड आपटलं आणलं का परात वगैरे आणि ती मी जोरात इथे आपटली, कोणाला आवडेल तो संवाद आवाज? प्रत्येकाला तो आवाज कर्कश वाटेल. मग ज्या घरामध्ये जो आवाज होतो शब्दांच्या मार्फत सतत नकारात्मक, आपण आपल्या घराचे सगळे व्हायब्रेशन निगेटिव्हिटी मध्ये टाकून राहिलो. तर अफर्मेशन जीवनाचा खूप मोठा हे आहे. तर मी एकच माझ्या मुलांना म्हणते की कोणाला चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट बोलायचं नाही. नियम आहे, चांगलं बोलता येत नसेल तर वाईट बोलायचं नाही, आणि चांगलं करता येत असेल तर करता येत नसेल तर वाईटही करायचं नाही. कारण आपली संस्कृती काय म्हणते? तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल जन जन का मंगल होय रे. आता किती लोकांना वाटतंय की जर आजची सकाळ तुम्ही पाहिली तर तुम्ही भाग्यशाली लोक आहे? येस और नो? आहे ना भाग्यशाली? कि अभी भी सोच रहे हम भाग्यशाली है कि नहीं है? थँक्यू, ग्रेट. काय मॅडम, तुम्हाला वाटतंय का आजची सकाळ दिसली तर तुम्ही भाग्यशाली आहात? ग्रेट. सो आपल्या जीवनामध्ये पहिला नियम जो आहे तो म्हणजे अफर्मेशन. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ पॉझिटिव्ह थॉट्स अफर्मेशन द्यायचं आहे. जे तुम्हाला पाहिजे ना ते लिहा आज कागदावर, आणि ते रोज येलो पेजवर रेड पेनने लिहायचं आहे. येलो पेजवर रेड पेन. जी गोष्ट तुम्हाला लवकर पूर्ण करायची आहे ती येलो पेजवर रेड पेननी 21 टाइम्स लिहा. आता मी ज्या गोष्टी करते त्या मी स्वतः करते पण. हे बघा, इथे माझा भिंतीवर विजन बोर्ड लागलेला आहे, जो येलो पेजवर रेड पेननी लिहिलेला आहे अफर्मेशन, आणि त्याच्यानुसार फोटोज लिहिले आहेत. 2025चा माझा विजन बोर्ड इथे लागलेला आहे, जो सतत माझ्या डोळ्यासमोर असतो. फक्त या बॅच पुरतं दार बंद असतं, बाकी सगळ्या बॅचला ते दार उघडं असतं. त्याच्यामुळे ते विजन बोर्ड माझ्या दृष्टीसमोर असतो. तर तुम्हाला पण काय पाहिजे आता विचार करा, आणि ते येलो पेजवर रेड पेननी रोज लिहायचं. आता एखाद्याचं महत्वाचं गोल असेल तर ते त्यांनी 21 वेळा लिहायचं, बाकी सिंगल टाइम लिहिलं तर चालेल. दुसरं, आपलं अफर्मेशन रेकॉर्ड करून तुम्ही रोज रात्री झोपताना ऐका. जे म्हटलं ना सबकॉन्शियस माइंडला पॉझिटिव्ह सूचना द्यायच्या आहेत, पेरणी पॉझिटिव्हिटीची करायचं. तर जे पाहिजे जर तुम्ही रेकॉर्ड केलं, मैं भाग्यशाली हूं, मैं भाग्यशाली हूं, मैं भाग्यशाली हूं, सबकॉन्शियस माइंडला काय जाईल? तुम्ही भाग्यशाली आहे, मी एवढे पैसे दर महिना अर्न करत आहे. म्हणजे तुम्ही जर एक अर्निंग टार्गेट टाकला तर तो सबकॉन्शियस माइंड पर्यंत जाईल, आणि त्याची हळूहळू तुमच्या माइंडमध्ये पेरणी होईल. मी सुखी समाधानी आनंदी जीवन जगत आहे, प्रत्येक क्षण सुखी समाधानी आनंदी जीवन जगत आहे. कळत नकळत इथे काय टाकून राहिले तुम्ही? पेरणी पॉझिटिव्हिटीची आणि आनंदाची पेरणी करत आहे, आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जे काही क्रिएशन होईल ते सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटीच होणार आहे. ठीक आहे? जे काही क्रिएशन होईल ते सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटीच क्रिएशन तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे. क्लिअर? ओके. सो लेट मी शेअर द स्क्रीन. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन. अफर्मेशन क्लिअर झाला ना? जे पाहिजे ते तुम्हाला माइंड पर्यंत पोहोचवायचं आहे. ते तुम्ही रेकॉर्डेड पण पोहोचवू शकता किंवा दररोज लिहून पण पोहोचवू शकता. सकाळी लिहून टाका आणि रात्री अफर्मेशन रेकॉर्ड करून ऐका. एक अफर्मेशन 3दा रेकॉर्ड करायचं, कारण ब्रह्मांडाला 3दा दिलेल्या सूचना लवकर कनेक्ट होतात. त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन. आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? तर ते आपण बघू. पहिले याच्या आधी एक मसुरे इमोटोचा प्रयोग राहिला आपला, आणि मेडिटेशन हे नंतर बघू आपण उद्याच्या सेशनमध्ये. तर मसुरे इमोटो हे एक सायंटिस्ट आहे जपानचे, जे 1943 ते 2014 हा त्यांचा कार्य आहे, आणि त्यांनी खूप प्रयोग केले. त्यांनी पुस्तक लिहिले, द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर, असे त्यांनी काही प्रयोग लिहिलेले आहेत, केलेले आहेत. आणि त्यांनी ते पाणी आणि अन्नावर प्रयोग केले, जे त्यांच्यानंतर जगात अनेक लोकांनी ते प्रयोग केले आणि तेवढेच यशस्वी झाले. आता हे जे पाणी आहे तुमच्या समोर, जे चित्र आहे ते पाण्याचं आहे. कोण कोण हे पाणी पिऊ शकतं? पिऊ शकतं का सांगा बरं?
हे पाणी पिण्यालायक आहे का? हे आहे पाण्याचं चित्र. पिऊ शकतो का आपण? पिण्यालायक आहे काय पाणी सांगा. किरण बागुल सर अनम्यूट करा बरं. तर हे पाणी पिऊ शकता का? कुठून आहात सर तुम्ही? कुठून? आवाज आवाज नाही आहे. बोरिवलीवरून आहे मी, मुंबई बोरिवली. ओके ओके ठीक. त्याच्या आता बघा, हे पाणी तुम्ही पिऊ शकत नाही, बरोबर म्हटलं तुम्ही, पिण्याला. Yes. पण आता पाण्याला काय म्हटलं जातं? पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिला दे होय उस जैसा. बरोबर. पद्धतीने त्या पाण्याला आपण पाहिजे त्या रंगामध्ये बदलू शकतो. आणि आपण घरामध्ये व्हायब्रेशन आपलेच रंग बदलत असतात. आता बरोबर. रागाचा रंग आहे, मग द्वेषाचा रंग आहे, मग क्लेशाचा रंग आहे. आपलेच रंग बदलत असतात की नाही? राग, बरोबर. मोह, मत्सर, द्वेष अशा अनेक रंगांनी आपण बदलत असतो. आणि त्या बरोबर. रंगांचे विचार आपल्यामध्ये असतात आणि त्या विचारांचा परिणाम या पाण्यावर होत असतो. हे सायंटिफिक रित्या डॉक्टर मसुरेमाटो यांनी सिद्ध केलेलं आहे. मग बरोबर. ज्या घरामध्ये नकारात्मक व्हायब्रेशन असतात, हे आपण शिकणार आहे, हे प्रॅक्टिकल करणार आहे आपण जेव्हा शक्तिपात होईल ना रेकीचा. तुमच्या शब्दांनी पाण्याची चव तीर्थाची पण होणार आहे आणि तुमच्या शब्दांनी पाण्याची चव गढूळ पण होणार आहे. ठीक आहे. तर हे मॅडम. पाण्याला जेव्हा घराचे जर ज्या घरामध्ये सतत सतत निगेटिव्ह अफर्मेशन आणि निगेटिव्ह वातावरण राहत असेल, ते घरातले लोक असं पाणी पितात. म्हणतात आम्ही आरोप लावलाय, त्या आरोच्या पाण्याला अर्थ नाही आहे, त्या पाण्याचे Right. व्हायब्रेशन कसे असतात. ठीक आहे. आणि म्हणून आजपासून आपल्याला नियम घ्यायचा आहे, जेव्हाही पाणी प्याल त्याला थँक्यू म्हणा. थँक्यू म्हटल्यामुळे जागेची, वस्तूची आणि कुठल्याही गोष्टीची एनर्जी बदलत असते. बरोबर. शुरुआत किससे करेंगे हम? खुद से करेंगे. स्वतःपासून थँक्यू म्हणायला सुरुवात करायचं आहे. कारण आपलं शरीर पण 70% पाण्याने बनलाय की नाही बनलाय? मग बरोबर. आपल्या शरीरामध्ये जर आपण सतत नकारात्मक विचार आणि नकारात्मक व्हायब्रेशन ठेवत असू, तर मग आपली एनर्जी कशी होईल? निगेटिव्ह होईल. म्हणून प्रार्थना के बाद जेव्हा मसुरे मठनी अशा पाण्याला प्रार्थना केली, तर ते पाणी सिल्वर क्रिस्टलमध्ये चेंज झालं. आणि जेव्हा मसुरे मठनी त्या पाण्याला अधिक तारीफ केली, तर ते क्रिस्टल गोल्डन म्हणजे लवेबल एनर्जी त्याला दिली, खूप प्रेमळ एनर्जी दिली, तर ते गोल्डन क्रिस्टल मध्ये फॉर्म झालं. आणि परत त्या पाण्याला नकारात्मक ऊर्जा दिली, तर ते पाणी इतकं गढूळ झालं. आणि मग आता विचार करा माझ्या मैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही किचन मध्ये स्वयंपाक करता आणि तुमचे विचार जर नकारात्मक असेल, आज तुमच्या डोक्यामध्ये चिडचिड झाली असेल आणि कोणीतरी खूप रागराग केला असेल, तर तुम्ही जो स्वयंपाक करता तो कुटुंबाला खरोखर सांगा, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देणारा असतो का? काय वाटतं? तुमच्या प्रत्येक फोडणीमध्ये तुमचे राग, द्वेष, चिडचिड सगळी जाते. आणि जर त्या राग, द्वेष, चिडचिडीचा स्वयंपाक तुम्ही कितीही बनवला, 4 डिश चांगल्या जरी बनवल्या ना, तरी सुद्धा त्या स्वयंपाकाचे व्हायब्रेशन निगेटिव्ह असतात. आता याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण करून दाखवते. बेटा तू माझी ओढणी नेली का तिकडे? राहू दे मॅडम, दाखवा बरं तुमची ओढणी. एक प्रॅक्टिकल करून दाखवते तुम्हाला. आता आपल्याकडे एक ऑफलाईनला मॅडम आहे, त्यांची ओढणी घेतो आपण. थांबा. आता या मॅडमची ओढणी घेतली मी आणि हिला थोडंसं चोळामोळा करते. ठीक आहे. या ओढणीला मी आता असं चोळामोळा केलं आणि मी इथे टाकते. ठीक आहे. आणि आता या ओढणीची एनर्जी कशी आहे आपण ती चेक करू. एकच मिनिट. त्याला डाउझर म्हणतात, जे मी माझ्या सेकंड थर्ड लेवल मध्ये शिकवत असते की कुठल्याही जागेची एनर्जी कशी चेक करायची.
मी इकडे दिसली. ठीक आहे. आता ऍट प्रेझेंट, आता हे जर क्लॉकवाईज फिरलं तर पॉझिटिव्ह येतं, अँटी क्लॉक फिरलं तर निगेटिव्ह एनर्जी असते. ऍट प्रेझेंट या ओढणीची एनर्जी कशी आहे? कसं फिरत आहे मॅडम? अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज? उलट फिरत आहे ना. काय फिरत आहे? अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. ठीक आहे. आता याचा अर्थ काय आहे की या ओढणीची एनर्जी निगेटिव्ह झाली आहे. का बरं? कारण हिला अस्तव्यस्त आपण ठेवलेलं आहे, व्यवस्थित ठेवलेलं नाहीये. आता आपण हिला थोडस प्रॅक्टिकली छान घडी घालू, मायेने घडी घालू. आता बघा, मी या ओढणीला व्यवस्थित घडी घातली आणि मायेने थोडासा स्पर्श केला आणि ठेवली इथे ओढणी. आणि आता याला विचारते, ऍट प्रेझेंट या ओढणीची एनर्जी कशी आहे? काय झालं मॅडम? डिरेक्शन चेंज झाली, म्हणजे पॉझिटिव्ह झाली, क्लॉकवाईज फिरायला लागली. हे प्रॅक्टिकली सगळे स्टुडंट करतात. जे आम्ही सेकंड थर्ड लेवलमध्ये, मी माझ्याकडनं हा कोर्स गिफ्ट देते. कुठल्याही जागेची, कुठल्याही व्यक्तीची, कुठल्याही घराची एनर्जी कशी चेक करायची हे मी स्वतः शिकवत असते, जे माझ्याकडनं गिफ्ट मिळते. थँक्यू मॅडम. आता याचा अर्थ, हे प्रॅक्टिकल करण्याचा अर्थ काय? आपण आपल्या घरातल्या वस्तूंमध्ये जर पॉझिटिव्ह एनर्जी काढायची असते तर एका महिलेची कपड्यांना घडी घालताना आपण कुठलंही काम करतो. समजा माझे बंधू ऑफिसमध्ये काम करत असेल, माझी मैत्रीण कुठेही हात लावेल, तुमच्या, आपण रेकी शिकणार आहे, काय शिकणार आहे? तुमच्या हाताच्या स्पर्शातनं ती एनर्जी प्रवाहित होणार आहे. आणि हा स्पर्श जेव्हा पॉझिटिव्ह विचारांनी होईल तर तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आणि हा स्पर्श जेव्हा नकारात्मक, म्हणून बघा, ज्या एखाद्या घरामध्ये सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे, तुम्हाला एनर्जी जाणवेल का? कसं वाटेल? तिथे राहायचं नाही. पण एखाद्या घरामध्ये जाऊन छान सगळं अरेंजमेंट दिसत आहे, नीट नेटकं आहे, तर तिथे एनर्जी कशी वाटेल? पॉझिटिव्ह वाटेल. तर जशी त्या घरांच्या वस्तूंची एनर्जी असते तशीच आपल्या माइंडमध्ये विचारांची एनर्जी आहे. इथे नकारात्मक ऊर्जांचं साठवण ठेवायचं आहे की व्यवस्थित तिथे सकारात्मक आणि पॉझिटिव्हच ऊर्जा पोहोचवायची आहेत, ही चॉईस आपली आहे. ओके. सो 4 वाजले, आपल्याला थांबावं लागेल कारण परत माझ्या 2 बॅचेस आहेत. तर आपण उद्या भेटण्याच्या आधी सगळ्यांना थोडंसं आजचं सेशन कसं वाटलं? आज आपण महत्वाचं शिकलेलं आहे की आपल्यासारखं भाग्यशाली कोणी नाहीये. का बरं? कारण आजचा दिवस आपल्याला भेटलाय 10 लाख लोकप्रसांमध्ये, आपलं नाही आहे. एक रिझन. दुसरं रिझन की आपल्या कुटुंबातले लोक आज जागे झालेले आहेत. तर आपल्यासारखं भाग्यशाली नाहीये. आणि उद्या मी तुम्हाला जीवन जगण्याचं दुसरं उदाहरण देणार आहे. दुसरी पॉझिटिव्हिटी आपण बघणार आहे की का आपण आनंदी. तर आजच्या दिवसाला आनंदी जगण्यासाठी एवढं ठीक आहे, सबने क्लिन्झिंग करणं कंपल्सरी, जो भी नकारात्मक भाव आहे. आणि जाता जाता 1-2 फीडबॅक घेऊ. आजचं सेशन कसं वाटलं? कशी वाटली सुरुवात? 10 दिवस, अजून 9 दिवस सोबत करायचं. एनीवन दोज वॉन्ट टू शेअर? कसं वाटलं आजचं सेशन? एनीवन? ओके. कुंदा मॅडम, बोला मॅडम. एकदम बेस्ट. म्हणजे बरं वाटलं जरा, कारण ज्या गोष्टी जीवनामध्ये सतत घडत असतात त्याची उदाहरणं देऊन तुम्ही आम्हाला पटवून दिलेले. त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही वागण्याचा प्रयत्न करू. ज्यावेळेस आम्ही स्वतः वागू त्यावेळेस सगळं जग तसं वागायला सुरुवात करेल. चला, बरोबर. थँक्यू व्हेरी मच. येस, गुड. एनीवन और कोई है? स्वतःहून जस्ट लगा हमको अच्छा. ओके, शीतल मॅडम. येस, थँक्यू सो मच मॅम. खूप छान नेहमीच तुमचं सेशन असतं आणि एकदम पॉझिटिव्हिटी निर्माण होते. मी जवळपास 1 पेज लिहून घेतलेलं आहे. सो मनातली जी निगेटिव्हिटी आहे ते बाहेर पडते आपोआपच तुमच्या आवाजातनं वगैरे. आणि खूप छान, अमेझिंग, फॅन्टॅस्टिक सेशन आहे आणि पुढचे 9 दिवस सुद्धा मी कंटिन्यू करणार आहे. चला, थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. सो थँक्यू. आणि बाकीच्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपला ग्रुप ओपन होईल. सध्या मेन आपला ग्रुप आहे 29A 29B. हे 2 ग्रुप ओपन होतील. जे लोक त्या ग्रुपवर आहे त्यांनी कृपया आजचं सेशन कसं वाटलं ते नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर ग्रुप लिंक तुम्हाला त्या स्क्रोलिंग मध्ये भेटून जाईल. ती तुमच्या नातेवाईकांना, फ्रेंड सर्कलला शेअर करा. कारण
तुम्ही ते माध्यम बनणार आहे एखाद्याच्या चेहऱ्यावर सुंदर स्माइल क्रिएट करण्याचं. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. आज 470 पर्यंत लोक होते. बघू ऍटलास्ट 10व्या दिवशीपर्यंत हा आकडा किती लोकांचा कायम राहतो आणि खरोखर आपल्या जीवनाला सकारात्मक बनवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. ओके, सो धन्यवाद. थँक्यू. सी यू टुमारो. उद्या भेटू दुपारी 3 वाजता. थँक्यू 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 व्हेरी मच.